आहे त्यांना निवडून आणण्याची किमया खऱ्या अर्थाने तुम्ही सगळ्यांनी गेल्या वेळेस करून दाखवलेली आहे। गेल्या वेळेस नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी हा चमत्कार घडून दाखवला, परंतु या वेळेस मात्र आपल्या सगळ्यांना एक खरं तर आपल्या सगळ्यांच्यासाठी ती एक दुर्दैवाची गोष्ट आहे की आज आपल्यासाठी साहेबांचा एक छोटा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि आजच्या या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये साहेब आज आपल्यामध्ये प्रचारामध्ये सहभागी होऊ शकले नाही। पुढील काही दिवसामध्ये साहेब आपल्यामध्ये येतील, परंतु आज प्रत्येक कार्यकर्त्याने मी म्हणजे साहेब असं समजून आजपर्यंत आपण सगळ्यांनी प्रचार केलेला आहे आणि या पुढच्या राहिलेल्या 8-10 दिवसामध्ये आपल्या सगळ्यांना घर टू घर जाऊन हाऊस टू हाऊस जाऊन आपल्याला प्रचार करायचा आहे आणि या प्रचारामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची आघाडी आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। आज वातावरण अतिशय चांगलं आहे। उद्या चांगल्या मताधिक्याने शिवाजीदादा आढळराव खासदार होणार आहेत, म्हणून आपण सगळ्यांनी घाल न राहता उद्याच्या 8 दिवसामध्ये वाटेल तेवढे सगळे शक्य होतील तेवढे सगळे प्रयत्न करून उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मोठा यश संपादन त्या ठिकाणी करायचं आहे। आज बोलण्यासारखे प्रश्न अनेक आहेत, बोलण्यासारख्या गोष्टी अनेक आहेत की गेल्या काही दिवसांपासून आपल्या शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा अतुलदादा या ठिकाणी आहेत, गेल्या वेळेच्या भाषणामध्ये अतुल शेट्टी त्याचा उल्लेख केला की आज आपला हक्काचं पाणी आज कर्जत जामखेडला नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि तो प्रयत्न नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी नामदार अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली अतुल शेट असतील यांनी तो हाणून पाडलेला आहे। माझ्या अगोदर बोलताना आपल्या या ठिकाणच्या युती अध्यक्षांनी आणि महिला अध्यक्षांनी त्याचा उल्लेख केला। आम्ही थोडीफार ज्या वेळेस या ठिकाणची माहिती घेण्याचा अतुल शेट प्रयत्न केला, एक काळ मंचरमध्ये असा होता की जर पाणी प्यायचं म्हणलं तर भेळ किंवा चहा प्यावा लागायचा, तर हॉटेलवाला त्याला पाणी प्यायला द्यायचं। ही परिस्थिती आंबेगाव तालुक्याची होती, ही परिस्थिती जुन्नर तालुक्याची होती, ही परिस्थिती आमच्या शिरूर तालुक्याची होती, परंतु नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या दूरदृष्टीमुळं आज आपला हा परिसर सुजलाम सुफलाम झालेला आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालेला आहे। आणि मला आज या ठिकाणी जाहीर आव्हान या ठिकाणी करायचं आहे की जे कोणी नेते मंडळी आज शिवाजीदादा आढळराव पाटलांच्या विरोधामध्ये, आज नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या विरोधामध्ये या ठिकाणी बोलत आहे, त्यांना माझं आजच्या या सभेच्या निमित्तानं विनम्र जाहीर आव्हान आहे की त्यांनी भीमाशंकरच्या मंदिरात यावं आणि भीमाशंकरच्या मंदिरामध्ये येऊन भीमाशंकराच्या पिंडीवरती हात ठेवून शपथ घेऊन सांगायचं की हे पाणी कर्जत जामखेडला जाणार होतं का नाही, एवढंच त्यांनी या ठिकाणी जाहीरपणे सांगावं, असं आजच्या या सभेच्या निमित्तानं माझं त्यांना आव्हान आहे। आज याचा विचार करा, आज दुष्काळ पडलेला आहे, दुष्काळ पडलेला असताना सुद्धा आज आपल्या परिसरामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झालेली नाही। मध्ये एक 4-2 दिवसासाठी पाण्याची टंचाई झाली तर सगळीकडे हाहाकार माजला आणि त्याच पाण्यासाठी ही मंडळी आंदोलन करायला निघाली। मग माझा आजच्या या सभेच्या निमित्ताने या मंडळींना सवाल आहे, ज्या वेळेस हे पाणी कर्जत जामखेडला जाणार होतं त्यावेळेस तुम्ही सगळे झोपलेले होते का? मग आजच तुम्ही कसे जागे झाले? प्रश्न फक्त अतुल शेठ 4 दिवसाचा पूर्वताई निर्माण झाला होता, अपूर्वदादा निर्माण झाली, तुमचं नाव घ्यायचं राहिलं, अपूर्वदादा पण या ठिकाणी उपस्थित आहे। 4 दिवसासाठी पाणी मागं पुढे झालं तर ही मंडळी लगेच आंदोलन करायला निघाली। मग आज एवढा मोठा निर्णय होत असताना ह्या मंडळींनी ज्यांनी कुणी हा निर्णय करायचा प्रयत्न केला त्याच्या त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय ह्या लोकांनी केलेला आहे, याचं सुद्धा उत्तर ह्या मंडळींनी या ठिकाणी दिलेलं आहे पाहिजे। यांची आज नैतिकता नाहीये की आज आपल्या समोर येऊन आपल्या समोर भाषण देऊन या ठिकाणी जनतेची खोटं नाटं सांगून बुलतप्ता देऊन आज तुम्हाला आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न ही मंडळी या ठिकाणी करत आहे। आपण सगळे शेतकरी कुटुंबातली मंडळी आहे, सातत्याने शेतकरी कुटुंबातला उल्लेख केला जातो। आज इथं व्यासपीठावरती बसलेले सगळे आणि तुम्ही समोर बसलेले आपण सगळे शेतकरी कुटुंबातले आहोत, त्यामुळे उद्याच्या आपल्या भविष्यासाठी आपण योग्य तो निर्णय घेण्याची गरज या तालुक्यांनी केली पाहिजे, कारण आपला तालुका हा अतिशय सुज्ञ तालुका आहे, एक आचार विचार असणारा तालुका आहे। नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटलांच्या नेतृत्वाखाली
अतिशय सुसंस्कृत राजकारण या तालुक्यामध्ये आजपर्यंत चालू होतं आणि याचाच आदर्श संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी घेतला जायचा की अरे आंबेगाव तालुक्यामधलं राजकारण कसं चालतं हे तपासून घ्या. आज तुमच्या आमच्या सगळ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न असणारा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, ज्या साखर कारखान्याच्या जीवावरती आज या आंबेगाव तालुक्याचा आणि शिरूर तालुक्याचा किंवा जुन्नर तालुक्यातल्या काही भागांचा किंवा शेतकऱ्यांचे प्रपंच चालतात, अशा कारखान्यामध्ये सुद्धा या लोकांनी राजकारण आणण्याचा प्रयत्न केला आणि खोटी नाटी भाषणं करून उद्या अतुल शेठ आमच्याकडे या लोकांनी धावे सुद्धा सोडले नाही. धाव्यात सुद्धा ही लोक मंडळी भाषणं करायची आणि धाव्यात सुद्धा कारखान्याचे विषय मांडायचे. एक दिवस काका मी उठून म्हणलं, हे तुम्हाला जर भाषणं करायचेत ना तर तुम्ही सभा घ्या आणि सभेत भाषणं करा. आज एखाद्या सुखदुःखात जर आपण सहभागी व्हायला आलेला असू तर या सुखदुःखात बोललं पाहिजे. हे राजकीय व्यासपीठ नाही, म्हणजे मिळेल तिथं मिळेल त्या ठिकाणी या लोकांनी आपल्या या संस्थेचा बदनामी करण्याचा प्रयत्न केला. याचाच उलट अर्थ आज शिवाजी दादा आणि नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांचं राजकारण जर पाहिलं तर दादांनी आजपर्यंत कुठल्याही सहकारी संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण त्या ठिकाणी केलं नाही. त्याचं कारण म्हणजे फक्त हेच होतं की उद्या जर या सहकारी संस्था जर अडचणीत आल्या तर माझ्या या आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावला जाणार आहे याची जाण त्यांच्या मनामध्ये होते. म्हणून त्यांनी कधी आपल्या या सहकारी संस्थांमध्ये कसल्याही प्रकारचं राजकारण त्या ठिकाणी आणलं नाही. अनेक बोलण्यासारख्या गोष्टी आहेत. आज आमच्याकडं समोरच्या उमेदवारांचे प्रचार दौरे झाले. आज प्रचार दौरे करत असताना गावागावामध्ये अपूर्व दादा त्या ठिकाणी बंटी दादा लोकांनी विचारलं तुम्ही 5 वर्ष कुठे होता. बगडताई इथं आहेत, आमच्या 39 गावची लोक या ठिकाणी बसलेत. आमच्या सुरेशराव गायकवाडांनी या ठिकाणी भाषण केलं की आज गेल्या वेळेस आम्ही जीवाचं रान करून त्या ठिकाणी समोरच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न केला, परंतु 5 वर्षामध्ये कुठल्याही कार्यकर्त्याचा फोन घेतला नाही, कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही. उलट जर पाहिलं जरी दादांचा पराभव त्या ठिकाणी झाला तरी दादांनी कधीही कुठला कार्यक्रम त्या ठिकाणी चुकवला नाही किंवा कुठल्याही कोणाच्याही सुखदुःखात सहभागी होण्यासाठी दादा कधीही चुकले नाही. अशा प्रकारची तुलना आज जर दोन्ही उमेदवारांच्या मध्ये जर करायची झाली तर ही आपल्याला करता येणार आहे. म्हणून आपल्याला नटसम्राट खासदार पाहिजे का कार्यसम्राट खासदार पाहिजे ही ठरवण्याची वेळ खऱ्या अर्थाने आज आपल्या सगळ्यांच्यावरती या ठिकाणी आलेली आहे. आणि आपण सगळे सुज्ञ आहात. आपण सगळ्यांनी हे सगळं ठरवलेलं आहे की उद्याच्या 13 तारखेला घड्याळासमोरचं 1 नंबरचं बटन दाबून आपण शिवाजी दादांना उद्याच्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिल्लीमध्ये लाखोच्या मताच्या फरकाने त्या ठिकाणी दादांना आपण सगळेजण विजयी करणार आहात. यामध्ये तुमच्या आमच्या मनामध्ये कोणाच्याही शंका नाही. विकास कामांजर बद्दल बोलायचं जर झालं काका तर या ठिकाणी आपल्याला दिवस पुरणार नाही. करोडो रुपयांची विकास कामं नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि शिवाजीदादा आढळराव पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे. आणि आज या आंबेगाव तालुक्यामध्ये आले, मी अगदी 2 मिनिटात बोलून माझं भाषण या ठिकाणी संपवणार आहे की आज तुमची आमची सगळ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सातत्याने ही मंडळी करत आहेत. आंबेगाव तालुक्यामध्ये आले की म्हणायचं शिरूरच्या 42 गावामध्ये खूप चांगलं वातावरण आहे. 42 गावामध्ये आले की म्हणायचं आंबेगावमध्ये खूप चांगलं वातावरण आहे. परंतु मी अध्यक्ष या नात्याने जबाबदारीने असं आपल्या सगळ्यांना सांगतो, उद्याच्या निवडणुकीमध्ये 13 तारखेला जे काही मतदान आपल्या परिसरामध्ये 42 गावामध्ये होईल त्या मतदानामध्ये झालेल्या मतामध्ये 70% मतदान हे शिवाजीदादा आढळराव पाटलांना त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही सगळे त्या ठिकाणी करून घेणार आहे. मला आज आपल्याला सगळ्यांना एक कळकळीची नम्रतेची विनंती करायची आहे की जेवढं ठीक आहे आम्हाला सगळ्यांना मान्य आहे की उन्हाचा कडाका फार मोठा आहे, उन्हाची तीव्रता फार मोठी आहे, परंतु सकाळी 6 वाजता मतदान चालू होणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता मतदान बंद होणार आहे. जवळपास 12 तास मतदानाची प्रक्रिया या ठिकाणी चालणार आहे. जेवढं जास्तीत जास्त मतदान आपल्याला सगळ्यांना करून घेता येईल तेवढा प्रयत्न प्रत्येकाने बूथवाईज त्या ठिकाणी नियोजन करून करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करणार आहे. आज खरं तर आपण सगळेजण आज जर कदाचित साहेब जर व्यासपीठावरती असते तर आज हा परिसर आणखीन वेगळ्या पद्धतीने आपण सगळ्यांनी
हे केलं असता, परंतु आज साहेब आपल्यामध्ये नाही आहेत. त्यामुळे डबल जबाबदारी. आम्ही आमच्या 42 गावामध्ये बघत आहे, आपण सगळे फिरताना हेच सांगतो अरुणराव, की आज साहेब नाही आहेत. आज साहेब प्रचारात असते तर थोड्याफार गोष्टी इकडे तिकडे झाल्या तर चालल्या असत्या, परंतु आज साहेब नसताना आपल्या सगळ्यांची प्रत्येकाची ही नैतिक जबाबदारी आहे की आज साहेबांना कुठेही 1% किंवा साहेबांचं सुद्धा सातत्यानं, वळसे पाटील साहेबांचं सातत्यानं हेच सांगणं आहे की मी नसताना सुद्धा माझ्या विधानसभेला पडलेल्या मतापेक्षा अधिकचं मतदान हे आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटलांना झालं पाहिजे, अशा प्रकारची विनंती सातत्यानं साहेब आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना करत असतात. त्यामुळं मला आपल्या सगळ्यांना एक नम्रतेची कळकळीची विनंती करायची आहे की उद्याच्या 13 तारखेला राहिलेल्या या 8 दिवसामध्ये उद्या 8 तारखेला आमच्याकडं टाकळीला आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेबांची सभा आहे. त्या सभेची तयारी आपल्याला सगळ्यांना करायची आहे. उद्या आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटलांचा दौरा आज आमच्या बेड भागामध्ये आहे, त्याची तयारी आपल्या सगळ्या काही कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही माझी नम्र विनंती आहे की उद्याच्याही दौऱ्याची तयारी आणि उद्या 8 तारखेला दुपारी 1 वाजता टाकळी या ठिकाणी आदरणीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांची सभा त्या ठिकाणी होणार आहे. त्याही सभेला आपण सगळेजण मोठ्या प्रमाणात मध्ये उपस्थित राहावं, अशा प्रकारची विनंती मी आजच्या या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना करतो. अधिक न बोलता आपण सगळेजण अगदी शॉर्ट वेळेमध्ये सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दलही मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि या ठिकाणी मी घोषणा देतो, आपणही सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणा द्यायच्यात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. शिवाजी दादा आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचा विजय असो. नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचा विजय असो. अजित दादा साहेबांचा विजय